राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावले। मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल। त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचं याबाबतही सांगण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 हाच या बैठकीचा विषय आहे। 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, निवडणूक आयोगाने बोलवलेली ही महत्त्वाची बैठक, काय महत्त्वाच्या सूचना यामध्ये केल्या जाऊ शकतात? साधारणपणे तयारीचा आढावा घेतला जाईल, कारण आपल्याला कल्पना आहे की सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या असं म्हटलं होतं। त्याच्यानंतर सुद्धा सध्याची राज्य सरकारची स्थिती बघता तयारीची खरोखर 4 महिन्यामध्ये निवडणुका होतील का? कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, मराठवाड्याचा आणि मध्य महाराष्ट्राचा भाग वगळता उर्वरित भागामध्ये खूप पाऊस पडलाय, पूरसदृश्य परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते। अशा वेळेला निवडणूक आयोगाला ज्या 4 महिन्याच्या कालावधीत निवडणुका घ्यायच्या त्यासाठी ईव्हीएमची तयारी, मतदान केंद्रांची तयारी, कारण ह्या विधानसभेपेक्षाही मोठ्या निवडणुका आहेत। सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, काही ग्रामपंचायती, एवढ्या निवडणुका घ्यायच्या असतील तर खूप मोठ्या तयारीची गरज आहे। त्या दृष्टीनं 10 जुलैची ही बैठक ही जरी ऑनलाईन असली तरी आपापल्या जिल्ह्यातल्या तयारी संदर्भातला हा आढावा आहे। आपण असं म्हणू शकतो, काल मंत्री चंद्रकांत पाटील जसं म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीये, तर कमीत कमी न्यायालयाला सांगण्यासाठी का असेना की आमची तयारी झालेली आहे आणि याच्यात हे अडथळे आहेत, हा आढाव्याचा एक भाग असू शकतो जर उद्या न्यायालयाने विचारलं तर। आणि प्रत्यक्षात सरकारला खरोखर निवडणुका मुदतीत घ्यायच्या असतील तर राज्य निवडणूक आयोगानं या तयारीचा आढावा घेणं अपेक्षित आहे। तशा या तयारीचा आढावा घेताना आपल्याला दिसतंय 10 तारखेला। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।